स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 21 नोव्हेंबर वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिली दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी आपण साजरी करत असतो. देवदीपावली आपण या दिवशी का साजरी करत असतो तर या दिवशी सर्व देवताचे स्मरण करून हा देवदिवाळीचा सणाचा हेतू असतो. म्हणून देवदीपावली हा दिवस श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान महादेवाला समर्पित केली जाते. या दिवसापासून 6 दिवसाचे नवरात्र खंडोबाचे चालू होते, म्हणून या दिवसामध्ये पूजा केली जाते. हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. याचं महत्त्व असं आहे की देवाचा दीप उत्सव आज साजरा केला जातो. या दिवशी घरात दिवे लावले जातात. या दिवशी आपल्या कुलदेवताची आणि ग्रामदेवताची व कुलदेवतेची पूजा केली जाते. घरामध्ये आणि परिसरामध्ये या दिवशी दिवे लावून घर सजवले जाते. कुटुंबासोबत या दिवशी घरातील सर्व देवताची पूजा केली जाते. या दिवशी सर्व देवता जे आहेत ते पृथ्वी तलावर येत असतात. 33 कोटी देव जे आहेत तर ते आपल्या एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेत असतात. या सणाला हिंदू धर्मात पवित्र स्थान दिले गेलेलं आहे. तर आपल्या भारतामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासुरांचा नावाचा दैत्याचा राक्षसाचा वध केला होता. हा उत्सव देवदीपावली म्हणून आपण साजरा करत असतो. तर महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते, कारण त्या दिवशी खंडोबाचे शरदरात्र अर्थात 6 दिवसाचा उत्सव सुरू होतो. तो चंपाषष्ठीला संपत असतो. म्हणून या उत्सवाला देवदिवाळी आपण म्हणत असतो, साजरी करत असतो. तर यंदाच्या देवदीपावलीला या दिवशी हंस, महापुरुष, रुचक, बुधआदित्य, आदित्यमंगल, महालक्ष्मी असे 5 योग तयार होत आहे. म्हणून या दिवशी काय करावे, काय करू नये तर देवदीपावलीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय करत असतो तर आपल्याला जे फळ मिळणार आहे तर ते दुप्पटपटीने मिळत असते, ते कधीही संपत नाही. तर या देवदीपावलीच्या दिवशी केलेले जप, ध्यान, तपश्चर्या केल्याने सर्व पापापासून मुक्तताही मिळत असते. देवदीपावलीच्या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत. या दिवशी हा उपाय केल्याने धन, आरोग्याची प्राप्ती होते. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते. धनाची प्राप्ती होऊन आरोग्य ही निरोगी राहते. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस खूप शुभ असल्यामुळे तर ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी या दिवशी देवदीपावलीच्या दिवशी काही उपाय सांगितले गेलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे. तर उद्या शुक्रवार देवदीपावलीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये 1 रुपयाचे नाणे आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे आणि आपल्याला या दिवशी 5 दिवे अशा ठिकाणी लावायचे आहे. यामुळे घरात पैसा येऊ लागेल, घराची परिस्थिती बदलेल, व्यवस्थित होईल. लवकरात लवकर कर्ज जे आहे तर ते कमी होईल. 7 पिढीचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील जे मुले आहे किंवा पती आहे तर त्यांच्यावर कधीही संकट येणार नाही, संकट टळेल. घरातील लवकरात लवकर गरिबी जी आहे तर ती संपेल. घराची, मुलाची खूप प्रगती व्हायला लागेल. असा 1 रुपयाचं नाणं आणि 5 दिवे जे आहे तर ते कुठे लावायचे आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर शुक्रवारच्या दिवशी आपल्याला देवदीपावलीच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. हा उपाय करत असताना आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. देवदीपावली संपूर्ण दिवस राहणार आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक म्हटला गेलेला आहे. तर हा उपाय आपल्या घरातील कर्ज कमी करण्यासाठी, धन, वैभव, ऐश्वर्य, धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी करायचा आहे. देवदीपावली शुभ आणि महत्त्वाची तिथी म्हटल्यामुळे आपण जर या दिवशी हा जर उपाय केला तर आपली आर्थिक स्थिती ढासळलेली असेल तर ती व्यवस्थित व्हायला लागते. यामुळे घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते, ती आपल्या घरातून कधीही निघून जात नाही. आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागत असेल, भरपूर वेळा आपण कष्ट करत असतो, पण जेव्हा आपल्या कुलदेवतेचे व कुलदेवतेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही नांदत असते. लग्न मुलांचं लवकर जुळत नसेल तर हा उपाय केल्याने मुलाचं लग्न लवकर जुळेल. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता व्यवस्थित राहते, तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहते. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवदीपावलीच्या दिवशी
हा उपाय जर तुम्ही केलात तर धनप्राप्तीचे व लक्ष्मीप्राप्तीचे योग निर्माण होतात. धनप्राप्तीसाठी आणि घरामध्ये पैसा टिकण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही देवदीपावलीच्या दिवशी केलात तर घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती यामध्ये वाढ होईल. घरातील सर्व कर्ज जे आहे तर ते नील होईल. 7 पिढ्यांचे जन्माचे नकळत कळत झालेले दुःख, दारिद्र्य, गरिबी नाहीशी होईल. तर दीपावलीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवसापासून खंडोबा देवाची 6 दिवस पूजा केली जाते, म्हणून त्यांना हळद प्रिय आहे. जसं की भंडारा प्रिय आहे, म्हणून आपल्याला भंडारा आणलेला असेल घरामध्ये असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे. यामुळे आपलं शरीर, आत्मा आणि आपण जी पूजा करणार आहोत त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. आपल्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत तर ते कमी व्हायला लागतात. त्यानंतर देवघरातील सर्व देवताची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर हा उपाय करत असताना सकाळ ते संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणे इथे घ्यायचे आहे. त्यानंतर एका प्लेटवर आपल्याला गाईचा शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तुम्ही पंथी घेऊ शकता, निरंजनी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. तयार करून त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि असा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये थोडंसं दूध आपल्याला घ्यायचं आहे. या दुधामध्ये चिमूटभर भंडारा जो आहे तर तो टाकायचा आहे. त्यानंतर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे जल तुम्हाला बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे दुधासकट आणि अष्टगंधक लावायचा आहे, भस्म लावायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा प्रदक्षिणा करत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आपल्याला बेलाच्या झाडाच्या मुळाशी मातीमध्ये दाबायचं आहे. यामुळे घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि बेलाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य नांदू द्या, माझ्या मुलांबाळाची प्रगती होऊ द्या, असं बोलायचं आहे. तर हा उपाय करत असताना घरातील सर्व मंडळी जे आहे, आई असेल, मुलगा असेल किंवा पती असेल तर त्यांनी कोणीही हा उपाय करू शकतात. जर मासिक पाळी आलेली असेल, घरामध्ये सुतक पडलेलं असेल तर हा उपाय चुकूनही करू नका. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल, कलह असेल, घरामध्ये शांती नसेल, तुमच्या घराला कोणी नजर, दोष, बांधाल झालेली असेल, लागलेली असेल, त्यामुळे तुमच्या मुलाची आणि पतीची प्रगती होत नसेल, तर आपल्या घरामध्ये सतत कर्ज वाढत चाललेलं असेल, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असेल तर या दिवशी एक बेलाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या बेलाच्या पानाला आपल्याला थोडंसं अष्टगंधक लावायचं आहे, भस्म लावायचं आहे आणि हे जे बेलाचं पान आहे तर शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक घट्ट कणिक जी आहे गव्हाची मळून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला जे तूप आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे. घट्ट कणिक मळल्यानंतर आपल्याला 5 दिवे तयार करायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी इथे 5 दिवे लावायचे आहे. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा तयार करून आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल, तिळाचं तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरपट्याजवळ आपल्या दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहेत आणि त्या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होत असते. मार्गशीर्ष महिना आलेला आहे. दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार येणार आहे या महिन्यामध्ये, म्हणून आपल्याला 4 उपवास जे आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी धरायचे आहेत. तर असं म्हटलं जाते की दुसरा दिवा जो आहे तर आपला स्वयंपाक तुम्ही करत आहात त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जिथे दुसरा दिवा आहे तर तो दुसरा दिवा माठाजवळ लावू शकता किंवा जिथे पाणी आहे तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तर तिसरा दिवा जो आहे तर जिथे तुळस लावलेली आहे उजव्या साईडला तर तिथे आपल्याला एक दिवा तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, शुद्ध जल अर्पण करायचं आहे, कच्चं दूध अर्पण करायचं आहे, साखर अर्पण करायची आहे आणि थोडासा भंडारा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो तिथं तुळशीजवळ आपल्याला लावायचा आहे. चौथा दिवा जो आहे तर आपल्या घराजवळ जे शिवमंदिर आहे तर शिवमंदिरात जायचं आहे. भगवान शिवांची पंचोपचारे विधीनुसार पूजा करावी. त्यानंतर तिथे एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ईशान्य किंवा
पूर्व दिशेला घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने 5 दिवे जे आहे तर अशा ठिकाणी लावायचे आहे. असं म्हटलं जाते की कार्तिक पौर्णिमेला सर्व देवता शंकराच्या नगरात गंगा घाटावर येत असतात. गंगा स्नान झाल्यानंतर शंकराची विधिवत पूजा केली जाते आणि या गंगेवर दिवे लावले गेलेले आहे. तर त्याशिवाय या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. असे 5 दिवे लावल्याने राहू केतू दोष, वास्तुदोष असेल, अडचणी असेल तर त्या दूर होत असतात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. होत असेल तर एक नदीमध्ये या दिवशी दिवा लावावा, ज्यामुळे श्रीहरी विष्णू बरोबरच 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. आपला प्रखर पितृदोष आहे हा कमी होतो आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर लाभत असतो. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.